अल्टिमेट जर्नी विथ झरेकर या यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची रेसिपी आपण बनवतो आहे चमचमीत धाबा स्टाईल चिकन लपेटा। ही रेसिपी खाण्यासाठी लोक पनवेलला जातात धाब्यावरती, ते आपण आज घरीच बनवणार आहे। आता ही कशा पद्धतीने बनवणार आहे ते आपण बघूया आणि साहित्याकडे वळूया। आणि जर तुम्ही व्हिडिओ बघताना नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत बघा। एंडला नक्कीच तुम्हाला काहीतरी ट्विस्ट दिसणार आहे। सो वळूया आपण आता पुढच्या कृतीकडे। हे आपण जवळजवळ घेतलेलं आहे 1 ते 1.25 किलो चिकन। असं हे बघू शकता तुम्ही, मीडियम प्रकारचे आपले म्हणजे बोनलेस विथ बोन असे आपण चिकनचे पीसेस घेतले आहे। ह्याच्यामध्ये आपण आता सगळे मसाले आणि जे आपण टाकणार आहे ते आता बघूया। इकडे आता आपण चिकन मॅरिनेट करायची तयारी करतो आहे। बघू शकता तुम्ही आता ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाका बस। आणि हे आपलं साहित्य आहे जे आपली ग्रेव्ही होणार आहे ते तुम्हाला मी पुढे सांगते। आता लाल मिरची तिखट टाकतो आपण ह्याच्यामध्ये। हे बघा जवळजवळ मी ते हे एव्हरेस्टचं तिखा लाल घेतलेलं आहे। बस तिखट बस। हळद 1 सव्वा चमचा आणि धने आणि जिऱ्याची पूड एकत्र आहे। तुमच्याकडे वेगवेगळी असेल तर तुम्ही टाकू शकता। आता ह्याच्यामध्ये आपलं दही जाणार आहे। दही जवळजवळ 1 पाव बस। म्हणजे मी हे 20 रुपयाचं पॅकेट मधलं अर्धा दही यूज केलेलं आहे बस। आता मीठ टाकून घेऊया आपण आता त्या रेसिपीमध्ये। मॅरिनेशनला नेहमी मीठ वापरायचंच आहे, त्याशिवाय तुमचं उतरणार नाही। आणि जेव्हा आपण बाकीची जी ग्रेव्ही वगैरे करणार त्याच्यामध्ये मीठ आपण अंदाजाने टाकणार आहे। आता हे आपण मिश्रण एकत्र करून घेऊया आणि कसुरी मेथी टाका बस। हे बघा कसुरी मेथी थोडीशी भाजून घेतली आहे तव्यावरती आणि त्याचा आपण हातानेच त्याचा बुक्का केलेला आहे। आता हे जवळजवळ 1 अर्धा तास तरी आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे। पूर्ण सगळे मसाले एकजीव होणार त्याच्यामध्ये। आपण घेतलेले जवळजवळ 15 काजूगर आपले घरामध्ये अवेलेबल असतात नेहमी। आणि सुकं खोबरं मी जरासं भाजून घेतलेलं आहे। हे सगळं जाणार आपल्या वाटपामध्ये। अजून कोथिंबीर आणि मिरची 4 मिरच्या तिखटवाल्या आणि ही एवढी कोथिंबीर। ह्याचं आता आपण वाटप करणार आहे। आता हिरो वाटण करते, कोथिंबीर, मिरची, खोबरं, काजू। इथे आपलं ग्रेव्ही रेडी आहे। आपली ही जी चटणी आहे ती रेडी आहे बघा। ठीक आहे, रोजचा हा आमचा पाहुणा आहे खिडकीमध्ये येऊन, त्याला या टायमाला तो येणार बरोबर। आता हा बघा टायमिंग बघा बरोबर। गेला माझा गेला कावळ्याच्या मागून तो गेला ठेवते, तो घेणार त्याच्या हाताने। बरोबर 12 वाजले ना मंडळी, तर आमच्या खिडकीमध्ये हा एक कावळा येतो, तुम्ही बघितलं असेल। त्याला चपाती देतात माझ्या सासूबाई, तर आज अजून चपात्या झालेल्या नाहीयेत, तर त्याला आम्ही बिस्किट ठेवलंय। पण त्याला बिस्किट नकोय, त्याला चपातीच हवी आहे। मग त्याला आम्ही सांगतो थोड्या वेळाने ये, मग तो बरोबर थोड्या वेळाने येणार। तुम्ही पुढे बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेन। आणि जर व्हिडिओमध्ये नाही दाखवलं ना तर समजायचं तो नाही आलाय, तर तुम्हाला वाटेल आम्ही खोटं बोलतोय। तिथे आपण 4 कांदे घेतले आणि आई आमच्या आहेत व्हेजिटेरियन, शाकाहारी शुद्ध, त्याच्यामुळे आमच्याकडे आज बनणार आहे वांग्याचं भरीत। ती रेसिपी तुम्हाला नाही दाखवणार आम्ही ती रेसिपी नाही दाखवणार। आजची आपली रेसिपी आहे चिकन लपेटा, तर तीच दाखवणार आहे। वांग्याचं भरीत वगैरे तुम्ही स्वतःच्या स्वतः घरी करून खावा, ती तर सगळ्यांनाच माहिती आहे, कॉमन गोष्ट आहे ती ॲक्च्युली।
आज आमच्या मॅडम घरी आहेत, शाळा अजून सुरू झालेल्या नाही आहेत. तर बिहाइंड द कॅमेरा मिस क्रिशा आमची मुलगी. आणि कोणी मजाक मस्ती करू नका बाई आमच्यासोबत. सुरा घेऊन येऊ आम्ही डायरेक्ट. सेंटरला तोडून आम्ही काय बघणार नाही मग. माणूस की बिनूस की आम्ही नाही पाळत. बघा किती एकदम पातळ. जो दुश्मन एकदम बॉक्स. जो दुश्मन आहे तो दुश्मनच असणार आहे. माणुसकी वगैरे आमच्या कुंडलीमध्ये नाहीये. माणुसकी वगैरे आहे ना आई. माणुसकी पिनुसकी नाही. आणि फुकटचं कोण खात नाही आम्ही. काही लोक आहेत फुकटचं खातात. गोष्टी कानावर येतात उडून उडून आमच्या इथपर्यंत. फुकटचं लोक खातात कुठे कुठे जाऊन. हा अजून पण त्यांना माणुसकी दिसण्यात येते. माणुसकी तो माणूस तरी बरोबर आहे की नाही ते आधी ओळखून घ्या. मग ती माणुसकी कंटिन्यू करा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये. माणुसकीच्या नावाखाली फुकटचं खाणं आणि प्रॉपर्टीच्या नादामध्ये किती मलाई लावणार आहे. प्रॉपर्टी स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करा आयुष्यामध्ये. दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीवरती तुम्ही लोक राहता अवलंबून. जे त्यांच्या सोबत आहे ते पण मंद आणि जी लोक आहेत ते लोक पण मंद. काय करायची दुसऱ्यांची प्रॉपर्टी घेऊन. स्वतःच्या मेहनतीचं करून खावा. किती वर्ष आता राहिले आयुष्य. दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीमध्ये दुसऱ्यांच्या फॅमिलीमध्ये इंटरफेअर करणे संबंध नसताना काय गरज नाहीये. आपण आपल्या पुरतंच राहायचं फक्त. आता तिथून आम्हाला पण खबरी येतात. जसे आधी आमच्या खबरी काढल्या जायच्या आम्हाला पण येतात खबरी खूप. आम्ही पण ठेवलेत माणसं. कमेंट करा तुम्ही लोक अशी जे असतील की आपलेच लोक आपले दुश्मन बनतात. फॅमिली मेंबर्स रक्ताच्या नात्यापेक्षा त्यांना माणुसकीचं नातं खूप मोठं वाटतं. मैत्री आहे घट्ट मैत्री बाबा. कुठलं माणुसकीचं नातं वगैरे काय नाहीये. सगळं वेडेपणा आहे हा सगळा निव्वळ. कोणाला माहिती नाही कोण कसा आहे ते ऍक्च्युली. आपण रेसिपीकडे वळूया. जाऊ दे घरगुती गोष्टी बोलून काय फायदा नाहीये. पण निरोप पोचवणं खूप जरुरी आहे. लोकांना वाटतं आम्हाला काय समजत नाही. आम्हाला सगळं समजतं. बस झाला. इकडे आता आपण तवा गरम केलेला आहे. आपण हे जे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना ते आपण आता ह्याच्यामध्ये तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहे. डीप फ्राय नाही. दोन्ही बाजूने मस्त खरपूस. 2 पळ्या छोट्या आहेत आमच्या पळ्या. तेल घेतले आणि इथे कढई तापत ठेवलेली मी. त्याच्यामध्ये पण आपण तेल घेऊया ग्रेव्हीसाठी. म्हणजे एका साईडला तुमचं चिकन फ्राय होईल आणि एका साईडला आपलं ग्रेव्ही. इकडे आपण 4 टमाट्याची प्युरी करून घेतली मिक्सरमध्ये. आणि आपले इथे हे कांदे कापून घेतलेत बारीक 4 मोठे. ते आपण आता ग्रेव्हीसाठी वापरणार आहे. ते हे आपल्याला एवढं काय टाकायचं नाहीये. जाऊ बघा बस. सुगंध येईल आपल्याला. आणि कांदा परतून घ्यायचा याच्यामध्ये. आता जरा फ्राय होऊ देतो. झाला सुगंध. आता कांदा टाकूया आपण. थोडासा पाऊस पडून गेलाय पण गरम खूप व्हायला लागले. आता जेव्हा पाऊस चालू होता तेव्हा गरम नाही होत. कांदा आपल्याला ब्राऊन नाही करायचं. फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत. म्हणजे जे चिकन आहे आपलं मस्तपैकी फ्राय करून घेऊया. हात मला हेच करावं लागेल.
चिकनला सुटलंय पाणी. चिकन आता आपलं फ्राय होणार आहे. फ्राय करायच्या आधी आपण त्याच्यामध्ये आपण ह्याच्यावरती जरा झाकण ठेवूया. एका साईड नंतर मग पलटी करूया ते 5 ते 10 मिनिटाच्या अंतराने. हा इथे आपला कांदा ट्रान्सपरंट होतोय. बघा इथे 2 कॅरेट आलेले आहेत. त्यांना खायला हवंय. थांबा देतो. हा थांब देतो खायला. थांब त्याच्यावरती ठेव ना ते गॅसच्या वरती. त्यांच्या इथे ठेवतोय आता आम्ही. चणे ठेवलेत खायला. ते खालती पडणार खालती पडलेले पण घेणार ना ते लोक. हा ठेवते तिथे. बघतोय तो कुठे ठेवलेत कसं खाऊ. ते बंद करते नाही तर त्याला वाटणार की आपण पकडतोय त्याला. इकडे आता चिकन आहे ना आपण मोठा गॅस ठेवलाय बघा. आता बघू शकता तुम्ही. हवा लागते म्हणून खिडकी बंद करते. इथे आपला कांदा अजून एक 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया. आणि आता आपण याच्यामध्ये टाकतो टमाट्याची पेस्ट. चिकनचे पीसेस जे आहेत आपले आता आपण टर्न करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे. ते बघा ते आपली ग्रेव्ही होते एका साईडला. आपण हे चिकन आपलं मस्तपैकी फ्राय करून घेऊया. तवा छोटा आहे आमचा. बघा पूर्ण घामी घाम. गरम होतं ऍक्च्युली खूप. आणि एक्झॉस्ट नाही लावलाय. इथे बघा सगळ्या आलेत पण खात कोण नाहीये. इथे ठेवलंय. स्पायडरमॅन म्हणलाय तो. हा उलटा होऊन येतोय. आता आपलं जे कांदा आणि टमाट्याचं आहे ना मिश्रण त्याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकून घेणार आहे. एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकले मी. त्याचा जो वास आहे ना थोडंसं परतून घेऊया आपण गॅसवरती. मसाले घेऊया. एक चमचा हळद, धने आणि जिऱ्याची पूड आणि 1 चमचा लाल तिखट. कारण का मॅरिनेशनला आपण टाकलेलं आहे. हे आपण तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया. फ्राय आता चिकन झालेले आहेत. त्याचे पीसेस मी काढून घेते डिशमध्ये वेगळे. आणि कारण का आपल्याला बाकीचे पण पीसेस फ्राय करून द्यायचे. मग ग्रेव्हीमध्ये पण शिजणार आहेत ना ते. ज्यांनी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीपासून त्यांना माहिती आपण एक पेस्ट करून घेतलेली खोबऱ्याची, काजूची, कोथिंबीर आणि मिरची. तर आता ही पेस्ट आपण आता कांदा आणि टमाट्याच्या मिश्रणामध्ये ॲड करणार आणि ते पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे.
टाकून घेतलेलं मिक्सरमध्ये ते पण मी ॲड करते. हे आपण मिक्स करून घेऊया. राऊंड आहे चिकन फ्रायचा, तिथे बघू शकता तुम्ही ऑलरेडी आपलं एवढं चिकन फ्राय करून झालेलं आहे. इकडे आहे जेवण बनवताना तुम्हाला तर माहितीच आहे एवढ्या भांड्या पडतात. आपण हायजीन मेंटेन करतो, त्याच्यामुळे आपण आपलं किचन नेहमी स्वच्छ ठेवावं. कारण का तुम्ही जेवण एवढं सुंदर बनवताना तुमचं किचन जर घाण असेल ना त्याचा काही उपयोग नाही. आजारपणाला तुम्ही आव्हान देताय. तुम्ही कसं आहे, जोपर्यंत आपलं काय होत असेल ना वस्तू, पटकन आपण या भांडी 4 काढल्या घासून, जेवणानंतर जास्त भांडी पडणारच नाही तुमच्या. इकडे आपण मस्तपैकी ते जी आपली पेस्ट होती आणि कांदा टमाट्याची प्युरी होती ती एकजीव करून घेतलेली आहे. खूप वेळ झालं ती शिजते. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊया जेवढं तुम्हाला ग्रेव्ही हवं आहे. आणि मग चिकनचे पीसेस ॲड करूया. ह्याच्यामध्ये आपण मीठ नाही टाकले ॲक्च्युली. बघूया मी टेस्ट करते मीठ टाकलं की नाही ते. मीठ नाही टाकलं, चिकन फ्राय होताना टाकलेलं. बस. आपल्या चॅनलवरती आपण नेहमी सांगत आलं मीठ हे तुम्ही नेहमी ॲड करताना कमीच ॲड करा. जास्त झालं की प्रॉब्लेम होतो मीठ म्हणजे, त्याच्यामुळे आपण कमीच टाकतोय दरवेळेला. ॲड करूया 1 ग्लास पाणी ग्रेव्हीसाठी आणि चिकनचे पीस ॲड करून 10 मिनटं झाकून ठेवून आपली रेसिपी रेडी होणार. तर चिकनचे पीसेस आपण आता ॲड करूया. इथे आपलं चिकन लपेटा रेडी आहे, बघू शकता. आता आपण सर्व करूया. इकडे मस्त आपला गरमागरम चिकन लपेटा रेडी आहे. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी खूप युनिक आहे. धाबा स्टाईल आपण चिकन लपेटा बनवला आहे. इथे मी मस्त गार्निश केले काजू आणि कोथिंबीरने, बघू शकता तुम्ही. सो आजच्या रेसिपीला आपल्याला जवळजवळ टाईम लागलेला आहे 1 ते 1.5 तास. कारण का चिकन मॅरिनेट, मग ती आपली पेस्ट आपण जी करून घेतलेली कढईमध्ये ते, मग चिकन फ्राय. कारण का 1 किलो चिकन होतं त्याच्यामुळे आपल्याला टाईम जास्त लागला, तवा छोटा असल्यामुळे. तुमच्याकडे तवा मोठा असेल तर तुमचं लगेच होईल चिकन फ्राय करून. सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा चिकन फ्राय करताना, मग मीडियम करायचा आहे, मग पलटी मारून परत थोडा वेळ मोठा करून छोटा करायचा आहे. सो तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भरपूर जण आपले व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब्स नाही करत. आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा मित्रांनो प्लीज. खूप मेहनत लागते या सगळ्या गोष्टीसाठी. तुम्ही सपोर्ट करा. मराठी चॅनल आहे आपलं. थँक्यू सो मच. कसं झालंय चिकन ते सांगा आम्हाला टेस्ट करून. एक नंबर चिकन झालेलं आहे. परफेक्ट शिजलं आहे. लपेटा. अच्छा चिकन लपेटा. हा ओके. चिकन लपेटा या रेसिपीचं नाव आहे. तर एक नंबर. हॉटेलमध्ये जायची गरज नाहीये. मला आवडतच नाही हॉटेल. पण हॉटेलमध्ये खाल्लायत का तुम्ही कधी लपेटा? नाही खाल्ला मी मग लपेटा. आता खावा. मी बनवला. तुम्ही मला पनवेलमध्ये नाही घेऊन जातात ना, म्हणून घरी बनवला मी. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन नवीन रेसिपी बघायला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही करत ते लोक. सबस्क्राईब करा.
शेअर करा व्हिडिओ, शेअर करा व्हिडिओ सगळ्यांना. ट्विस्ट असतं एंडिंगला काय ना काहीतरी प्रत्येक व्हिडिओच्या मागे. चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये.